नमस्कार माऊली जय हरी, मी विजय. पहाटेची वेळ सकाळचे 4 किंवा 5 पकडून चाला. आकाश अजून निळसर आहेत आणि त्या धुक्यातून एक अवाढव्य लाट येताना दिसते. हजारो पाय एकत्र जमिनीवर पडतात, एकाच लयीत, एकाच श्वासात. टाळांचा खणखणाट हवेमध्ये उडतो आणि त्या मृदंगाचा नाद दूरवर पसरतो आणि लाखो कंठातून एकच नाव निघत असतं मित्रांनो, माऊली माऊली माऊली. हातामध्ये झेंडे आणि ते सर्व काही गोष्टी. आणि हा नाद फक्त शब्द नाही तर हा एक अनुभव असतो, हा एक भाव आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत ह्या अनुभवाचा इतिहास, यामागची श्रद्धा आणि शेकडो वर्षापासून वाहत असलेल्या या भक्ती गंगेचं रहस्य काय आहे नेमकं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण वारीची खरी ओळख होण्यासाठी हा प्रवास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माऊली हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पंढरपूर वारी हे नाव उच्चारलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लाखो मन एकवटतं. ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ही एक चालती बोलती श्वास घेणारी परंपरा आहे. शेकडो वर्षापासून अखंड वाहत राहिलेली एक भक्ती गंगा. दरवर्षी आषाढ आणि कार्तिक एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. कुणी पुण्याहून, कुणी नाशिकहून, तर कुणी सातारा सांगलीच्या दऱ्याखोऱ्यातून. खूप थकवा असतो, पावसाचे तडाखे असतात, पायांना फोड येतात, पण थांबत नाही, कारण पुढे विठोबा उभा असतो, कमरेवर हात ठेवून आपल्या वारकऱ्यांची वाट पाहत. या वारीची मूळ शोधायची असेल तर आपल्याला जायचं आहे 13व्या शतकात. महाराष्ट्र त्यावेळी यादव राजवटीखाली होता. समाजामध्ये जातीभेद खोलवर रुजलेला होता. श्रीमंत आणि गरीब, उच्च आणि नीच हे विभाजन माणसाला माणसापासून तोडत होतं. धर्माचं नाव घेऊन सत्ता गाजवली जात होती, पण सामान्य माणसाला देवापर्यंत पोहोचायचा रस्ता बंद होता. अशा काळामध्ये एका बालकाने जन्म घेतला, एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात. त्याचं नाव ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवर मराठीत भाष्य केलं. ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये बंदिस्त असलेले ज्ञान त्यांनी सामान्य माणसाच्या भाषेत आणलं. त्यांनी सांगितलं, देव फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. भक्ती ही सर्वोच्च साधना आहे. जात, कुळ, पैसा या कशाचीही गरज नाही देवापर्यंत पोहोचायला. फक्त निर्मळ मन आणि प्रेमळ अंतकरण लागतं. हा विचार म्हणजे त्या काळात प्रतिकारक विचार होता आणि ह्या विचारांनीच वारकरी संप्रदायाचा पाया बनला. त्याच काळात पंढरपूरच्या भूमीमध्ये आणखी एक ज्वेत तेवत होती, संत नामदेव. एका शिंप्याच्या घरी जन्मलेला त्यांना लहानपणापासूनच विठोबांचं वेड होतं. त्यांनी हजारो अभंग रचले. नामदेवांनी वारीला एक भावनिक आत्मा दिला. त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण पंजाबपर्यंत भक्तीचा संदेश दिला. शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये नामदेवांचे अभंग आजही आढळतात. हे त्यांच्या विचाराच्या सौंदर्याचं प्रमाण आहेत. शतकं उलटली, महाराष्ट्रावर मोगलांच्या स्वाऱ्या झाल्यात, राजकीय उथळपुथळ झालीत, परंतु वारकरी परंपरेचा दीप विझला नाही. 17व्या शतकात देहू गावात एका सामान्य कुटुंबात जन्म झाला संत तुकाराम महाराजांचा. त्यांचं जीवन म्हणजे खूप दुःखाने भरलेलं. व्यापारात तोटा, दुष्काळात मुलांचा मृत्यू, समाजातून अपमान. पण या सगळ्या वेदनांमधून त्यांनी अभंगाची उत्तम संपत्ती निर्माण केली. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जीव आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. म्हणजे जो दुखावल्याने आपलं मानतो तोच खरा साधू, तिथेच देव आहे. या एका विचाराने वारकरी संप्रदायाला एक सामाजिक आयाम दिला. वारी फक्त देवाला भेटायला जात नाही, वारी म्हणजे माणुसकीचा शोध. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने एक नवीन रूप मिळालं, भव्य, सामूहिक आणि लोकसंगमाचं रूप. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया पालखी सोहळा कसा चालतो. दरवर्षी आषाढी एकादशीपूर्वी 2 ते 3 आठवडे आधी संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून निघते आणि संत तुकारामांची पालखी देहूहून निघते. या पालख्या पंढरपूरला एकादशीच्या दिवशी पोहोचतात. प्रत्येक वारकरी त्यांच्या दिंडीत सहभागी असतो. दिंडी म्हणजे एक छोटा गट. या दिंडीमध्ये विणेकरी असतात, टाळकरी असतात, मृदुंग वाजवणारे असतात, अभंग गाणारे असतात. दिवसभर चालायचं, रात्री कीर्तन करायचं, पहाटे निघायचं. हा दिनक्रम आठवडाभर 15 दिवस चालतो. पावसाळ्याचे ते दिवस. महाराष्ट्रातले रस्ते ओले असतात, माळ रानावरती चिखल असतो, नद्यांना पूर आलेला असतो, पण वारकरी चालत राहतात. पांढरी वस्त्रे घालून, गळ्यात तुळशीच्या माळा घालून, कपाळी बुका लावून ते चालत राहतात. हजारो पाय जमिनीवर पडतात, परंतु आवाज एकच येतो, माऊली माऊली. आता वारकरी ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात, कारण त्यांनी सगळ्यांना आईसारखं माया दिली. पंढरपूर हे भीमा नदीच्या काठेवर वसलेलं शहर.
महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहेत. येथे विराजमान आहेत विठ्ठल, पांडुरंग, विठोबा, पंढरीनाथ, अनेक नाव एकच रूप. काळ्या पाषाणात घडलेली ही मूर्ती कमरेवरती हात ठेवून उभी आहेत. याला कटिहस्त म्हणतात. ही मूर्ती जणू म्हणते, मी थांबलो आहे, तू ये. हजारो वर्षापासून वारकरी येत राहती. मूर्ती उभीच राहिली. या मूर्तीमध्ये एक शांतता आहे, एक आश्वासन आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केवळ दगडा मातीने बांधलेलं मंदिर नाही बघा मित्रांनो, हे लाखो भक्तांच्या आस्थेने, अश्रूने, आनंदाने आणि प्रार्थनेने रचलेले एक देवस्थान आहे. चंद्रभागेत स्नान करून ओल्या वस्त्रांनी दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आनंद खूप मोठा असतो. हे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे असतात बघा मित्रांनो. वारी मागचा आध्यात्मिक अर्थ समजून घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, वारकऱ्यांनो, वारकरी संप्रदायात कोणत्याही मतभेद नसतो. ब्राह्मण आणि महार, शेतकरी आणि व्यापारी, स्त्री आणि पुरुष सगळे एकाच पंक्तीत चालतात. संत चोखामेळा एक महार संत, त्यांनी विठोबाला जे अभंग अर्पण केले ते आजही वारीत गायले जातात. त्या काळात जातीभेदाच्या खोल दरीत उभ्या असलेल्या समाजात ते किती मोठं होतं याची कल्पना करा ना जरा. वारी म्हणजे अहंकाराचा त्याग, घर सोडणे, सोयी सोडणे, आरामाची चादर बाजूला टाकणे, हे सगळं एका ध्येयासाठी असतं. चालताना एक विचित्र शांतता येते. वारकरी सांगतात की रस्त्यावर चालताना एका क्षणी असं वाटतं की आपण चालत नाही, कुणीतरी आपल्याला चालवतंय. वारीतला प्रवास सोपा नाही. आषाढ महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडतो. पायाला फोड येतात, गुडघे दुखतात, पाठ थकते, पण वारकरी थांबत नाही. रस्त्याने अनेक गाव लागतात. या गावातले लोक वारकऱ्यांसाठी पाणी, ताक, भोजन देतात. गावातली माणसं वारकऱ्यांचे पाय धुतात. वारकरी त्यांना आशीर्वाद देतात. ह्या सर्व गोष्टी पाहिल्या की वारीचं सामाजिक महत्त्व कळतं. ही फक्त एकाची यात्रा नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची सामूहिक साधना आहे. आधुनिक काळामध्ये वारीने एक नवरूप धारण केलेत बघा वारकऱ्यांनो, परंतु तिचा आत्मा तसाच आहे. आज आषाढी वारी सुमारे 25 ते 30 लाख वारकरी सहभागी होतात. जगातल्या सर्वात मोठ्या पायी यात्रांपैकी एक म्हणून वारीची नोंद झाली आहे. आजच्या पिढीतील तरुण मित्रमंडळ सुद्धा वारीमध्ये सहभाग होतात, कारण या धावपळीच्या जगात एक आठवडा फक्त चालणं, फक्त नाम घेणं, ही गोष्ट एक वेगळं समाधान देते बघा.